हाच तो व्हिडिओ ज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करण्याचे आश्वासन दिले होते। हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 सातबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। खरं म्हणजे एखादा व्यक्ती किती खोटं बोलू शकतो याचं जर ऑलिम्पिक घेतलं तर मी तुम्हाला सांगतो, राहुल गांधींशिवाय दुसऱ्याला मेडल मिळूच शकत नाही। सगळी गोल्ड मेडल हे राहुल गांधींनाच मिळतील। महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट सातबारा कोरा करण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी देऊन निवडणुकीनंतर त्या शब्दामध्ये फरक करत आहात आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर करून त्यातही गाडी आणि बंगला असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही आणि अजूनही तुमच्या किती अटी शर्ती येणार आहेत हे शेतकऱ्यांना अजूनही माहीत नाही। आणि जाहीरपणे म्हणता की खोटं बोलण्याचं जर ऑलिम्पिक भरवलं तर राहुल गांधी यांना त्यामधील सर्व गोल्ड मेडल मिळतील। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला कोणत्या प्रकारचे गोल्ड मेडल दिले पाहिजे? बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये पहिल्यात पहिला असा एक प्रकार असतो, त्यामुळे गोल्ड मेडलपेक्षाही पुढचे मेडल हे तुम्हाला दिले पाहिजे असे मला वाटते। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा। जय जवान जय किसान। अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? या 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 बसा बोकांडी आमच्या